नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत भरपूर जणांच्या काही कमेंट आहेत. त्यामध्ये भरपूर वेळेस विचारली जाणारी कमेंट म्हणजे एफ-टी-ओ जनरेट झाल्याच्या नंतर किती दिवसामध्ये बँक अकाउंटमध्ये पैसे हे जमा होतात. तर याच्याच रिलेटेड आपण डीपमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, की एफ-टी-ओ जनरेट झाल्याच्या नंतर किती दिवस लागतात, त्याची प्रोसेस काय असते, ही प्रोसेस तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, ते पाहण्यासाठी एक एफ-टी-ओ नंबर, प्रोसीड झालेला एफ-टी-ओ नंबर घेऊन तुम्हाला ही लाईव्ह प्रोसेस दाखवत आहे. तर सिंपली तुम्हाला या पेजवरती यायचं आहे. या पेजची लिंक डायरेक्टली तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा Facebookवरून व्हिडिओ पाहत असाल तर Facebookच्या कमेंटमध्ये सुद्धा याची लिंक तुम्हाला मिळून जाईल. सिंपली त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात. आता या पेजवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, इथे ॲज पर जनरेटेड फायनान्शियल इयर असंच राहू द्यायचं आहे आणि ते 2025-26 मध्ये तुम्ही पाहू शकता. इथे तुम्ही 26-27 सिलेक्ट करू शकता. सध्या मी 25-26 का घेत आहे, कारण तुम्हाला लाईव्ह प्रॅक्टिकली दाखवत आहे, की एफ-टी-ओ जनरेट झाल्याच्या नंतर बँकेमध्ये किती तारखेपर्यंत पैसे जमा होऊ शकतात, हे तुम्हाला दाखवत आहे. त्यामुळे 25-26 मी सिलेक्ट करतोय. आता खाली प्रधानमंत्री आवास योजना हायलाइट करतोय. इथे खाली प्रधानमंत्री आवास योजना हेच राहू द्यायचं आहे. इथे आपल्याला ऑल स्टेटमध्ये आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं. मी आपलं राज्य सिलेक्ट करतोय. इथे पाहू शकता, राज्य सिलेक्ट केल्याच्यानंतर आपल्याला जिल्हा आणि तालुका हे सिलेक्ट करायचं असतं. तर मी सिंपली जिल्हा आणि तालुका सिलेक्ट करतोय. मित्रांनो, इथे पाहू शकताय सिलेक्शन फिल्टरमध्ये मी संपूर्ण माहिती भरलो आहे मित्रांनो, आणि शेवटला तुम्ही पाहू शकताय जिल्हा तालुका झाल्याच्यानंतर इथे नंबर ऑफ सेंड टू बँक, इथे तुम्ही पाहू शकताय टोटल नंबर ऑफ एफ-टी-ओ जनरेटेड. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जर चेक करत असाल तर एफ-टी-ओ जनरेटेड यावरती क्लिक करून सर्च करून घ्यायचं. मी सिंपली सेंड टू बँक म्हणजे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी जे बँकेकडे एफ-टी-ओ गेलेले आहेत त्यावरती मी क्लिक करत आहे. आता यावरती क्लिक केल्याच्यानंतर सिंपली अशा प्रकारे थोडंसं साईडला यायचं आहे आणि ते सबमिटचं जे ब्लू कलरचं बटन आहे, सिंपली या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे खाली जे काही तुमच्या तालुक्यातील एफ-टी-ओ बँकेकडे गेलेले आहेत ते सगळे एफ-टी-ओ नंबर इथे दाखवत आहेत. मी थोडंसं झूम करतोय. पाहू शकता मी झूम केलेला आहे. आता सिंपली तुम्हाला हे जे एफ-टी-ओ नंबर आहेत मित्रांनो, एखाद्या एफ-टी-ओ नंबरवरती तुम्हाला अशा प्रकारे क्लिक करायचं आहे. मी क्लिक करतोय. इथे पाहू शकता एफ-टी-ओ नंबरवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर पंचायत नेम, विलेज नेम, रजिस्ट्रेशन नंबर, बेनिफिशरी नेम म्हणजेच ज्या त्या एफ-टी-ओमध्ये किती घरकुल लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत एफ-टी-ओ नंबरमार्फत, ते त्यांची नावे तुम्हाला इथे दिसणार आहेत. यामध्ये तुम्हाला तुमचं नाव सर्च करून घ्यायचं आहे. तुमचं नाव जर असेल तर सिंपली काय करायचं आहे, ते एफ-टी-ओचं प्रोसेस पाहण्यासाठी मगाशी आपण एफ-टी-ओ नंबरवरती क्लिक केला होता. तो एफ-टी-ओ नंबर तुम्हाला सिंपली कॉपी करायचा आहे आणि कॉपी केल्याच्यानंतर अशा प्रकारे खाली यायचं आहे. इथे आवाज सॉफ्टवरती परत आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्याच्यानंतर 3 नंबरला पाहू शकता एफ-टी-ओ ट्रॅकिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता एफ-टी-ओ ट्रॅकिंग यावरती क्लिक केल्याच्यानंतर थोडंसं हायलाइट करतोय. इथे तुम्ही पाहू शकताय. इथे तो एफ-टी-ओ नंबर आपल्याला पेस्ट करून घ्यायचा आहे आणि याचं उत्तर या बॉक्समध्ये टाकून घ्यायचं आहे. मी टाकून घेतोय. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता एफ-टी-ओ नंबर आणि कॅप्चा टाकलेला आहे. सिंपली अशा प्रकारे साईडला यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता सबमिटचं ऑप्शन दिसेल. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. मी थोडंसं झूम करतोय. तर आता इथे तुम्ही पाहू शकता, जो तुम्ही एफ-टी-ओ नंबर कॉपी केला होता, त्या एफ-टी-ओमध्ये तुमचं जर नाव असेल, तर तुम्ही इथे पाहू शकता एफ-टी-ओ सेंड टू पी-एफ-एम-एस यांच्याकडे कधी पाठवण्यात आला? 2/8/2025 ला त्यांच्याकडे पाठवण्यात आला. त्यानंतर एफ-टी-ओ रिसिव्हड पी-एफ-एम-एसला कधी झालं? तर 2/8/2025 ला. त्यानंतर एफ-टी-ओ सेंड टू बँक, बँकेकडे एफ-टी-ओ केव्हा सेंड झाला? तर 2/8/2025 ला. एक्नॉलेजमेंट रिसिव्हड फ्रॉम बँक, बँकेकडून कधी रिसिव्ह भेटले त्यांना? तर 5/8/2025 ला. त्यानंतर साइडला तुम्ही पाहू शकता डेबिटेड स्टेटस सक्सेस म्हणजेच बँकेमध्ये केव्हा जमा झाले? तर 5/8/2025 ला लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये पैसे हे जमा झाले. आणि इथे तुम्ही पाहू शकता लास्टला ऑल रिस्पॉन्सेस रिसीव्ड म्हणजेच एफ-टी-ओची ही प्रोसेस आहे. 2/8/2025 ला एफ-टी-ओ जनरेट झाला आणि 5/8/2025 ला एफ-टी-ओ एक्नॉलेजमेंट रिसीव्ह झाली आणि 5/8/2025 ला डेबिट स्टेटस सक्सेस दाखवत आहे. तर तुमच्या केसमध्ये मित्रांनो, एफ-टी-ओ जनरेट झाल्याच्या नंतर लगेच 4-5 दिवसात होऊ शकतं. कदाचित 15 ते 20 दिवससुद्धा लागू शकतात. आता हे जे आहे तुम्ही डिटेल पाहता, ही संपूर्ण डिटेल पाहिलेली आहे. आता याच्यामध्ये कुणाकुणाच्या खात्यामध्ये या एफ-टी-ओ मार्फत पैसे जमा झालेले आहेत ते पाहण्यासाठी सिंपली एफ-टी-ओ नंबर जे खाली जे ग्रीन कलरमध्ये दिसत आहे, मी थोडंसं झूम हायलाइट करतोय. इथे पाहू शकता या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे.
इथे तुम्ही पाहू शकता त्या एफ-डी-ओमध्ये ज्यांचं नाव आहे त्यांचं बेनिफिशरी आयडी, त्यांचं बेनिफिशरी नेम, आय-एफ-एस-सी कोड आणि इन्स्टॉलमेंट अमाउंट किती जमा करण्यात आलेली आहे, ती अमाउंटसुद्धा तुम्हाला इथे दाखवली जाणार आहे आणि कितवा हप्ता पाठवण्यात आलेला आहे, ते सुद्धा तुम्हाला इथे अशा प्रकारे दाखवलं जाणार आहे. आणि रिस्पॉन्सेस रिसिव्हड डेट तुम्ही पाहू शकता 7/8/2025 म्हणजे 2/8/2025 ते 7/8/2025 म्हणजेच 5-6 दिवसाचा टाईम आहे एफ-टी-ओ जनरेट झाल्यापासूनचा या एफ-टी-ओ नंबरसाठी. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घरबसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुमच्या घरकुलचा एफ-टी-ओ जनरेट झाल्याच्या नंतर त्याची पुढील प्रोसेस काय असते हे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल, तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.